नमस्कार श्रोत्यांनो. आजच्या गोष्टीचे नाव आहे परोपकारी चंदू. भिवापूर नावाचे एक गाव होते. त्या गावात जानकी नावाची एक प्रौढ विधवा राहत असे. तिला एक तरुण मुलगा होता. त्याचे नाव होते चंदू. चंदूचे वडील त्याच्या लहानपणीच वारलेले होते. जानकी आणि चंदूसाठी एक छोटेसे जुनाट घर व एक छोटासा शेताचा तुकडा या व्यतिरिक्त काहीच नव्हते. जानकी दिवसभर शेतात राहावी आणि ती काम करत असताना छोटा चंदू तिच्या सोबत खेळत असे. असे करता करताच तो लहानचा मोठा कधी झाला हे जानकीलाही समजले नव्हते. गरिबीतही दोघी मायलेकरं आनंदात राहत असे. जानकीला चंदू खूप मदत करी. शेतात त्याने खूप फळभाज्याही लावायला सुरुवात केलेली होती. जानकीने पैसे साठवून एक गायही विकत घेतली होती. पांढरी शुभ्र कपिला गाय चंदूला फार आवडे. चंदू तिची खूप प्रेमाने देखभाल करीत असे. तसा चंदू मनाने खूपच कनवाळू व उदार होता. प्राणी, पक्षी, झाडे यांच्यावर त्याचे अपार प्रेम होते. त्याचप्रमाणे आपल्या दारी आलेल्या कोणत्याही याचकाला उपाशी राहूनही तो काहीतरी खायला देत असे. अलीकडे कपिला गाय गवत चारा खाऊनही अधिक दूध देऊ शकत नसे. चंदू दूध काढायला बसला की जेमतेम अर्धी कासंडी दूध भरले गेले की ती थकून मान टाकीत असे. एरवी 2-3 कासंड्या दूध कपिला गाय देत असे. चंदू ते दूध बाजारात विकत असे. त्यामुळे त्यांच्या रोजचा चरितार्थ चालण्यास मदत होत असे. जानकी चंदूला म्हणू लागली, बाबा, चंदू, ही कपिला म्हातारी झाली आहे. तू हिला पुढच्या आठवड्यात बाजारात घेऊन जा व विक. म्हणजे 4 पैसे मिळतील. त्यातून आपण एखादी शेळी घेऊया. चंदूचे कपिलेवर खूप प्रेम होते. तिला विकण्याचीही कल्पना त्याला सहन होत नव्हती. रोज काहीतरी कारण काढून तो ते काम पुढे ढकलीत असे. तरी कधी आपल्या आईची गोड गोड बोलून समजूत काढत होता. एक दिवस असा आला की 2 दिवसावर पाडवा आला तरी घरात गूळ मैदा आणायला जानकीजवळ पैसे नव्हते. तिने चंदूला हाक मारली व म्हटले, चंदू, आजपर्यंत मी तुझे खूप ऐकले, पण आज मात्र मी काही एक ऐकणार नाही. तू आधी ही कपिला नेऊन बाजारात विक. चंदू आईशी हुज्जत घालू लागला. जानकी आज त्याचे ऐकणार नव्हती. ती निर्वाणीच्या स्वरात चंदूला म्हणाली, हे पहा चंदू, काही झाले तरी तुला माझं ऐकलंच पाहिजे. तू आजच्या आज ती गाय बाजारात ने आणि विक. 50 रुपये तरी मिळाले पाहिजे. आईचा रागीट चेहरा पाहून चंदूचा नाईलाज झाला. त्याने ती गाय गोठ्यातून बाहेर आणली. तिचा दोर हातात धरून चंदू आपल्या घरातून बाहेर पडला. वाटेत जंगल होते. चंदू पाय ओढत चालला होता. तो थोडंसं पुढे गेल्यावर मागून त्याच्या कानावर आवाज आला, थांब चंदू, थोडंसं थांब. निर्जन रस्त्यावर आपल्याला कोण हाका मारत असणार हे त्याला कळेना. त्याने मागे वळून पाहिलं. एक म्हातारी काठी टेकत त्याच्या पुढे येऊन उभी राहिली. तिचे केस कापसासारखे पांढरे शुभ्र आणि पिंजल्यासारखे दिसत होते. तिचे नाक पोपटाच्या चोचीप्रमाणे बागदार होते. तिची मान लुटुलुटू हलत होती. चंदू तिच्याजवळ येत म्हणाला, आजीबाई, काय काम आहे? मला कशासाठी हाक मारली? ती म्हातारी चंदूजवळ आली आणि म्हणाली, तू ही कपिला गाय बाजारात नेऊन कशाला विकतोस? मला दे, मी घेते की विकत. चंदूला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, आजीबाई, तुम्ही या गायीचे काय करणार? माझ्या आईला या गायीच्या बदल्यात 50 रुपये हवे आहेत. ते तुम्ही देऊ शकणार आहात का? ती म्हातारी त्याला म्हणाली, 50 रुपये मी तुला देऊ शकत नाही, पण तू इकडे ये. हे पहा, माझ्या मुठीत काय आहे. चंदूला आजीबाईच्या मुठीत 5 वाळकी बोरं दिसली. आजीबाई, माझी थट्टा करता काय? ही वाळकी बोरं मी कपिलेच्या बदल्यात घरी घेऊन गेलो तर माझी आई माझी पाठ शिकून काढेल. चला, मला जाऊ दे. म्हातारी मुठीत चिकट होती. ती चंदूचा पिच्छा काही सोडेना. ती चंदूला म्हणाली, वेड्या, ही काही साधी बोरं नाहीत, जादूची आहेत. ही तुझ्या घरापुढे पेर, एक भल्लं मोठं झाड उगवेल. जादूची बोरे म्हटल्यावर चंदू तेथेच घुटमळला. हो नाही करता करता शेवटी त्याने ती बोरे घेतली व कपिलेस त्या म्हातारीच्या स्वाधीन केले. चंदू घराच्या दिशेने चालू लागला. जसजसे घर जवळ येऊ लागले तसतशी त्याची छाती धडधडू लागली.
ती वाळकी बोरे जादूची आहेत हे आईला कसे पटवावे याचा विचार करीत तो घरात शिरला. त्याला पाहून जानकी म्हणाली, पोरा चंदू, कपिलेला कितीला विकलेस? आण बरं पैसे. चंदू काहीच बोलला नाही. त्याने पैसेही आईला दिले नाहीत. त्यामुळे जानकी रागावून म्हणाली, 50 रुपये नाही मिळाले का? काही हरकत नाही. तू मिळाले असतील तेवढे पैसे दे. चंदू घाबरत घाबरत आईला म्हणाला, आई, मला ना कपिलेच्या बदल्यात पैसे मिळाले नाहीत, ही बोरं मिळाली. ती वाळकी बोरं पाहून जानकी खूप चिडली. तू किती बोसट आहे रे, या वाळक्या बोरांचे झाड कसे होईल? ती म्हणाली. ती बोरे तिने रागाने बाहेरच्या अंगणात फेकून दिली. चंदू रुसला. न जेवता खाता पिता तो माळावरच्या आपल्या खोलीत जाऊन झोपला. खूप रात्र झाली होती. चंदूच्या पोटात भुकेने कावळे ओरडत होते. त्यामुळे त्याला जाग आली. बागेतील पेरूच्या झाडावर लागलेले पेरू खावेत म्हणून तो उठला आणि माळाच्या खिडकीतून उडी मारून अंगणात गेला. तिथे पाहतो तो एक भले मोठे बोराचे झाड उगवलेले होते. चंदू मान उंच करून वर पाहू लागला, पण त्याची नजर वरपर्यंत पोहोचेना, इतके ते उंच होते. त्या झाडाला टपोरी बोरे लागलेली होती. चंदू भराभरा त्या झाडावर चढला. ते झाड पार आभाळाला टेकलेले होते. चंदूने दमून झाडावरून उडी मारली, ती थेट कापसासारख्या ढाग्यात. काय रे चंदू, तू इथं कसा काय पोहोचलास? कोणीतरी चंदूला म्हणालं. एक ओळखीच्या चेहऱ्याची स्त्री त्या शेवरीच्या कापसाप्रमाणे दिसणाऱ्या ढगात मजेत लोळत होती. चंदूला वाटले, या स्त्रीचा चेहरा आपण कुठेतरी पाहिला आहे. तो त्या स्त्रीला म्हणाला, बाई, मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण नक्की कुठे ते मात्र आठवत नाही. मोठ्याने हसून ती स्त्री म्हणाली, अरे मीच ती आजीबाई, तुझ्याकडून कपिला गाय मीच तर विकत घेतली होती. पण तुम्ही खऱ्या कोण? चंदूने गोंधळून परत विचारली. ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून एक यक्षिणी होती. चंदूचा परोपकारी स्वभाव तिला ठाऊक होता. तिला नेहमी वाटत असे की चंदूची गरिबी दूर करावी, म्हणूनच तिने त्याला ती जादूची बोरे दिलेली होती. चंदूला मात्र भूक सोसवत नव्हती. तो त्या यक्षिणीला म्हणाला, काय करू, मी काल रात्रीपासून उपाशी आहे, मला खूप भूक लागली आहे. यक्षिणीने चंदूला दूरवर असलेले एक घर दाखवले. समुद्रात तरंगणाऱ्या बेटाप्रमाणे ते घर कसले प्रचंड राजवाडा पांढऱ्या निळ्या ढगांमध्ये तरंगत होता. चंदू, तू त्या घरात जा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त 2 सूचना लक्षात घे. पहिली की तू मागे वळून पाहू नकोस. दुसरी म्हणजे तू त्या घरातील आवडणाऱ्या कोणत्याही 2 वस्तूच घेऊ शकतोस. त्या योग्य वेळेस घे व या झाडावरून खाली ये. ताबडतोब यावर कुऱ्हाड मारून ते तो तोड. चंदूला कळेना की ही स्त्री नेमकी आहे तरी कोण, त्या वाड्यात कोण राहत असावे. अहो थांबा, असे चंदू म्हणेपर्यंत ती यक्षिण अदृश्य झाली होती. चंदू त्या ढगावरून उड्या मारत तरंगत्या राजवाड्यापर्यंत जाऊन पोहोचला. त्याच्या दारावर एक पितळेची भल्ली मोठी घंटा टांगलेली होती. त्याने जोरजोरात ती घंटा वाजवली. आतून आवाज आला, कोण आहे, कोण आहे? दरवाजा उघडला गेला. चंदू घाबरून गेला. त्याच्या समोर एक भल्ली मोठी उंचपुरी राक्षीण उभी होती. धीटपणाचा आणत तो म्हणाला, बाई, मला खूप भूक लागली आहे, थोडं खायला देता का? ती राक्षसीन स्वभावाने चांगली होती. ती चंदूला म्हणाली, हे पहा, माझ्याकडे तुला थोडंसं काम करावं लागेल, तरच मी तुला खायला देईन. चंदूने मान डोलावली व तो आत शिरला. गरम गरम परोठे, बटाट्याची भाजी खाऊन त्याने कामाला सुरुवात केली. त्या राक्षसीने त्याला बजावले, हे पहा मुला, थोड्या वेळाने दरवाजाची घंटा जोरात वाजेल, हा वाडाही गदगद हालायला लागेल, तेव्हा समोरच्या या कपाटात जाऊन तू लप. चंदूने मान डोलावली आणि कामाला जोर लावला. थोड्याच वेळात राक्षसाच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे जोरात आवाज येऊ लागला. भूकंप झाल्यासारखे सारे घर हातरत होते. चंदूने टुनकन उडी मारली आणि तो कपाटात शिरला. ठण ठण काठी आपटीत आणि पाय वाजवीत तो राक्षस घरात शिरला. त्याची बायको पुढे येत म्हणाली, या या, दमला असाल आज,
तुम्हाला खूप भूक लागलेली असेल, नाही का? तुमच्यासाठी खास सूप केले आहे. या राक्षसाचे नाक खूपच तीक्ष्ण होते. त्याला मांसाचा वास आला. तो गर्जना करू लागला. मी शिकारीला गेलो असताना इथे कोण आलं होतं? मला मांसाचा वास येत आहे. राक्षसाची बायको दयाळू होती. तिने पटकन त्याच्यासमोर त्याच्या आवडत्या सुपाची गरम आणि वाफळणारी थाळी ठेवली आणि ती त्याला आग्रह करून ते खायला लावू लागली. बघता बघता तो राक्षस खूप सूप प्यायला. भल्ला मोठा ढेकर देऊन तो आपल्या खुर्चीत बसला. या राक्षसाला पैशाची आणि सोन्याचा फारच लोभ होता. त्याच्याकडे एका पोत्यात त्याने खूप सुवर्ण मोहरा भरून ठेवल्या होत्या. जेवण झाल्यावर तो त्या मोहरा मोजण्याचा आवडता उद्योग करत असे. त्याने पेटाऱ्यातून मोहऱ्यांची पोती बाहेर काढली व त्या मोजायला सुरुवात केली. आज त्या राक्षसाचे पोट गच्च भरले होते. त्यामुळे थोड्या मोहरा मोजल्यावर त्याला पेंग येऊ लागली. बघता बघता तो घोरू लागला. चंदू दाराच्या पटीतून सर्व बघत होता. चंदूला वाटलं हे मोहराचं पोतं घ्यावं व निष्ठावं. कायमची गरिबी येई तरी दूर होईल. त्याखेरीज त्या राक्षसाच्या घरात अनेक वस्तू होत्या. बोलका पोपट, रत्नजडित पिंजरा होता. आपोआप वाजणारे मंजूळ तंतुवाद्य होते. परंतु त्या महालात न शोभणारी एक मांजरीही होती. तिला राक्षसाने दोरीने आपल्या खुर्चीच्या पायाला बांधून ठेवले होते. चंदूला त्या मांजरीची दया आली. त्याने पटकन ते पोते व मांजरीला उचलले व झरझर झरझर त्या महालाच्या बाहेर पडला. मांजरीची दोरी तोडताना राक्षसाच्या खुर्चीला धक्का लागला आणि त्याची तंद्री भंग पावली. तो जागे होऊन पाहतो तो त्याचे सुवर्ण मोहरांचे पोते गायब झालेले होते. त्याला मांसाचाही वास येत होता. गर्जना करत राक्षस उठला आणि महालाबाहेर धावत सुटला. इकडे चंदू कसाबसा झाडापर्यंत पोहोचतो. तो त्याला बोराच्या झाडावर बसून आरामात बोरे खाताना ती यक्षिणी दिसली. त्याला पाहून ती म्हणाली, पळ पळ पळ. तो राक्षस मागून येईल एवढ्यात. वाऱ्याच्या वेगाने खाली उतर आणि जा बरं घरी. उतरल्याबरोबर झाडावर 5 वेळेला कुऱ्हाड मार. चंदू जीवाच्या कराराने ते झाड उतरू लागला. झाडाचे काटे त्याला बोचत होते. मांजरी फिसकारत होती. तरीही मागे वळून न बघता चंदू झाड उतरू लागला. त्याच्याही त्यालाच हाका मारत होती. घराभोवती शोधत होती. त्याने यक्षिणीच्या सांगण्याप्रमाणे त्या झाडावर 5 वेळेस कुऱ्हाड मारली. भला मोठा आगीचा लोळ उठला. त्यात पाहता पाहता ते झाड जळाले. राक्षसाची राख होऊन खाली पडली. आभाळात तरंगणारे त्या राक्षसाचा महाल अलगद खाली आला. चंदू व जानकी आश्चर्याने तो पाहतच राहिले. इतक्यात दार उघडून राक्षसाची बायको बाहेर आली. चंदूजवळ येत म्हणाली, हे तरुणा, तुझ्यामुळे मी या दृष्टाच्या तावडीतून सुटली. माझा नवरा दृष्ट होता. ही मांजरी म्हणजे एक तरुण रूपवती मुलगी आहे. हिच्या गळातील दोर तोड, ती मानव बनेल. चंदूने त्याप्रमाणे केले. पाहता पाहता मांजरीच्या जागी एक तरुण रूपवती स्त्री उभी राहिली. चंदू तिच्यावर बेहद खुश झाला. त्याने तिला घातलेली मागणीही तिने स्वीकारली. घातलेली मागणी स्वीकारली व राक्षसाचे मोहराचे पोतेही जादूचेच होते. त्यातील मोहरा कधी संपत नसत. त्यामुळे तर चंदूला पैशाची कधी जरुरीच भासली नाही. जानकी, त्याची पत्नी व चंदू त्या महालात सुखाने नांदू लागले. आणि हो, ती दयाळू राक्षसीनही त्यांच्याकडे राहत होती. जानकीला घरकामात मदत करी. परोपकारी चंदूवर परोपकार केलेले यक्षिणी यामुळे खूपच खुश झालेली होती. धन्यवाद.